नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवींद्र तासने आपलं रविताज ऑनलाईन बँकिंग अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. माय डिअर फ्रेंड्स, आय एम रिक्वेस्टिंग ऑल ऑफ यू काइंडली सबस्क्राईब अवर युट्यूब चॅनल as रविताज ऑनलाईन बँकिंग अकॅडमी फॉर मोर अपडेट्स ऑफ बँक एक्झामिनेशन्स, स्टाफ सिलेक्शन कमिशन एक्झामिनेशन्स, UPSC एक्झामिनेशन्स, MPSC एक्झामिनेशन्स अँड अदर अलाइड एक्झामिनेशन्स. मित्रांनो, आज मी आपल्यासमोर फार सुंदर टॉपिक घेऊन आलेलो आहे. ऍक्च्युअल टॉपिकचं नाव आहे परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन. बेसिकली हा टॉपिक सर्व एक्झाम मध्ये म्हणजे UPSC, MPSC, बँक, स्टाफ सिलेक्शन कमिशन ह्या सर्व एक्झाम मध्ये फार फेमस आहे आणि मुलांना एक्झाम मध्ये म्हणजे कळत नाही की परम्युटेशनचा फॉर्म्युला कुठला वापरला पाहिजे, कुठे वापरला पाहिजे आणि कॉम्बिनेशन फॉर्म्युला कुठे वापरला गेला पाहिजे. त्यामुळे मी पुन्हा येतो बघा, एक्झाम मध्ये स्पीड आणि ऍक्युरसी ऍक्च्युअली डेव्हलप झालीच पाहिजे. पण जोपर्यंत कन्सेप्ट आपल्या क्लिअर होत नाही, संकल्पना आपल्या क्लिअर होत नाही, तोपर्यंत आपल्याला स्पीड वाढणार नाही, ऍक्युरसी वाढणार नाही आणि वी कांट विन द बॅटल्स ऑफ एक्झामिनेशन्स. ओके, सो म्हणून संकल्पनावर आपण भर दिला गेला पाहिजे आणि त्यामुळे आपण आजच्या टॉपिक मध्ये सुद्धा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण संकल्पनावरती भर देण्याचा प्रयत्न मॅक्सिमम करत आहोत. ओके, तुम्हाला कळेल की स्पीड ऑटोमॅटिक वाढत असतो अनलेस अंटिल वी फोकस द कन्सेप्ट ऑफ एक्झाम्पल. ओके, सो राजांनो, परीक्षेमध्ये प्रश्न कसा येतो म्हणजे आपण प्रश्नाचं स्वरूप पण बघूया. छोटा एक्झाम्पल बघा, समजा 2 बॉयज अँड 2 गर्ल्स अरेंज इन अ रो. हाऊ मेनी अरेंजमेंट्स आर देअर सो दॅट ऑल गर्ल्स आर नॉट टुगेदर. म्हणजे शुद्ध मराठीमध्ये समजा 2 मुले व 2 मुली एका रेषेत आपल्याला मांडायच्या आहेत किंवा अरेंजमेंट करायची आहे. तर आपण अशा किती प्रकारे अरेंजमेंट करू शकतो दॅट ऑल गर्ल्स म्हणजे 2 मुली एकत्र बसणार नाही. आता माय डिअर फ्रेंड्स, हा प्रश्न आपण जवळजवळ 4 ते 5 प्रकारे आपण या ठिकाणी बदलू शकतो. त्याला आपण डायमेन्शन ऑफ एक्झाम्पल म्हणतो. म्हणजे काय, विथ नो कंडिशन, कुणी कुठे बसेल. हे पहिलं एक्झाम्पल विथ नो कंडिशन. ओके, सेकंड एक्झाम्पल काय, ऑल बॉईज आर ऑलवेज टुगेदर. दुसरं काय, ऑल बॉईज आर नॉट टुगेदर. नंतर काय माय डिअर फ्रेंड्स, ऑल गर्ल्स आर ऑलवेज टुगेदर. नंतर ऑल गर्ल्स आर नॉट टुगेदर और बॉईज अँड गर्ल्स आर अल्टरनेट. याला म्हणतो आपण डायमेन्शन्स ऑफ एक्झाम्पल. म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला डायमेन्शन्स ऍक्च्युअली कळले पाहिजे आणि आपण सुद्धा प्रॅक्टिस करताना आपण प्रश्न किती प्रकारे बदलू शकतो, किती प्रकारे प्रश्नाचे स्वरूप हे बेंड होऊ शकतं आपल्याला समजलं गेलं पाहिजे आणि त्यामुळे म्हणून पुन्हा संकल्पनावरती आपण भर दिला गेला पाहिजे. दुसरं एक एक्झाम्पल सपोज बघा, समजा इन अ पार्टी देर आर 210 हँडशेक्स आर देअर. एका पार्टीमध्ये 210 हस्तांदोलन या ठिकाणी होत आहेत आणि मी पुढे बोललो बघा, समजा इफ एव्हरी पर्सन शेक हँड विथ एव्हरी अदर पर्सन वन्स. तर त्या पार्टीमध्ये इन दॅट पार्टी हाऊ मेनी नंबर ऑफ पर्सन्स आर प्रेझेंट इन अ पार्टी. म्हणजे प्रत्येक व्यक्ती इतर व्यक्तींशी एकदाच हँडशेक करत आहे, तर त्या पार्टीमध्ये किती व्यक्ती त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. म्हणजे ह्या एक्झाम्पल मध्ये आता म्हणजे मुलांना हे कळत नाहीये किंवा हे कन्फ्युजन होतं मुलांना की परम्युटेशन कुठे वापरलं पाहिजे, कॉम्बिनेशन कुठे वापरलं पाहिजे आणि त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माय डिअर फ्रेंड्स आपण ही संकल्पना एकदम व्यवस्थित प्रकारे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. सो आय एम रिक्वेस्टिंग लिसन दिस व्हिडिओ टिल लास्ट फॉर गेटिंग ऑल डाऊट्स अबाउट परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स आर कन्सर्न. भविष्यामध्ये पण आपण नवीन नवीन अपडेट्स, नवीन नवीन अप्रोच याच टॉपिक बद्दल आपण घेऊन येणार आहोत. आता आपण एक छोटा प्रयत्न आपण करतोय फॉर क्लिअरिंग बेसिक डाऊट्स ऑफ परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन, दॅट इज PNC. सो आपण व्याख्येपासून आपण सुरुवात करूया. म्हणजे व्याख्या आपल्याला ऍक्च्युली माहिती असणं अपेक्षित आहे. तर व्याख्या काय राजांनो बघा, इफ इच डिफरंट अरेंजमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स ऑर थिंग्स विच कॅन बी डन बाय टेकिंग सम ऑर ऑल थिंग्स ऑर ऑब्जेक्ट्स ॲट अ टाइम इज कॉल्ड एज परम्युटेशन. छोटी व्याख्या बघा शुद्ध मराठीमध्ये, म्हणजे आपण घटकांची अथवा वस्तूंची मांडणी करताना त्या मांडणीमधील सर्व अथवा काही घटक घेऊ शकतो किंवा काही अथवा सर्व घटक घेऊ शकतो आणि आपली मांडणी पूर्ण करू शकतो. त्याला साध्या भाषेमध्ये परम्युटेशन असे म्हणतात. आणि आपण सूत्र जर बघितलं राजांनो, सूत्र काय येतं बघा, NPR इज इक्वल टू N फॅक्टोरियल भागिले N मायनस R ब्रॅकेट फॅक्टोरियल. ओके, सो सूत्र बघा, NPR इज इक्वल टू N फॅक्टोरियल भागिले N मायनस R ब्रॅकेट फॅक्टोरियल. या ठिकाणी राजांनो N म्हणजे काय, N म्हणजे टोटल ऑब्जेक्ट्स. मी या ठिकाणी लिहितो बघा, N म्हणजे काय, N म्हणजे टोटल ऑब्जेक्ट्स. N म्हणजे काय, N म्हणजे टोटल ऑब्जेक्ट्स. टोटल ऑब्जेक्ट्स म्हणजे मांडणीसाठी असलेला आपल्याकडे एकूण घटक. R म्हणजे काय, R म्हणजे टेकन ऑब्जेक्ट्स. ओके, म्हणजे काय, घेतलेले घटक. घेतलेले घटक, मांडणीसाठी घेतलेले घटक आणि याला फॅक्टोरियल म्हणतो बघा. म्हणजे जसं हे अवतरण चिन्हासारखं दिसतं पण मॅथमॅटिक्स मध्ये माय डिअर फ्रेंड्स याला म्हणतात फॅक्टोरियल. फॅक्टोरियल म्हणजे मी जर लिहिलं बघा N फॅक्टोरियल, सपोज आय वॉन्ट टू राईट N फॅक्टोरियल. ओके, N फॅक्टोरियल आपण कसं लिहूया बघा, N इंटू
n-1 इंटू n-2 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. थोडक्यात साध्या भाषेमध्ये त्या संख्येपर्यंतचा गुणाकार म्हणजे काय, फॅक्टोरियल. त्या संख्येपर्यंतचा गुणाकार म्हणजे फॅक्टोरियल. समजा आपण असं लिहिलं बघा 5 फॅक्टोरियल, तर कसं येईल बघा 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 ला आपण फॅक्टोरियल असं म्हणतो. ओके, म्हणजे मी जर असं लिहिलं 5 फॅक्टोरियल बरोबर किती येईल मग 120. म्हणजे साध्या भाषेमध्ये फॅक्टोरियलचा अर्थ काय, त्या संख्येपर्यंतचा गुणाकार. बघा व्याख्या पुन्हा मी इलॅबोरेट करतो. म्हणजे घटकांची मांडणी करताना आपला फॉर्म्युला परम्युटेशन वापरायचा आहे. आणि एन म्हणजे एकूण घटक, आर म्हणजे घेतलेले घटक. आपण एक्झाम्पल पुढे बघूया. आणि दिस इज कॉल्ड एज फॅक्टोरियल. म्हणजे समजा मी जरी तो 5 फॅक्टोरियल, तर 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजे 120 याचं उत्तर येईल. ओके, आता एक्झाम मध्ये बघा म्हणजे परम्युटेशन वापरायचं कुठे आपण ते पुढे एक्झाम्पल आपण ऑब्व्हियसली बघणार आहोत. आपण पहिली व्याख्या आपण या ठिकाणी क्लिअर केली की परम्युटेशन म्हणजे अरेंजमेंट्स ऑफ द ऑब्जेक्ट्स. बघा हा कीवर्ड फार महत्वाचा आहे, अरेंजमेंट्स ऑफ द ऑब्जेक्ट्स. आता आपण कॉम्बिनेशन वरती येऊया बघा. ओके, वेलकम टू कॉम्बिनेशन. सो कॉम्बिनेशन म्हणजे काय बघा, कॉम्बिनेशन म्हणजे काय बघा, वाक्यामध्ये छोटासा बदल बघा, एकदम छोटा बदल होतो. इफ each different selections or groups of objects or things which can be done by taking some or all things or objects at a time is called as combination. म्हणजे घटकांची अथवा वस्तूंचं निवड करताना किंवा गट पाडताना आपण कॉम्बिनेशनचं सूत्र आपण वापरलं गेलं पाहिजे. त्याला साध्या भाषेमध्ये आपण निवड पद्धती म्हणतो. निवड पद्धती म्हणतो किंवा आपण गट पाडण्याची पद्धती असं म्हणतो. म्हणजे घटकांची निवड करताना आपण त्या ठिकाणच्या घटकामधील काही किंवा सर्व घटक घेऊ शकतो. त्याला आपण साध्या भाषेमध्ये कॉम्बिनेशन असं म्हणतो. म्हणजे जर दोन कीवर्ड आपण अंडरस्टँड जर केले तर आपल्या परीक्षेमध्ये एकदम सहज व्याख्या क्लिअर होते बघा. परम्युटेशन म्हणजे माय डिअर फ्रेंड्स अरेंजमेंट्स ऑफ द ऑब्जेक्ट्स, आणि कॉम्बिनेशन म्हणजे काय, सिलेक्शन्स ऑफ द ऑब्जेक्ट्स और ग्रुपिंग ऑफ द ऑब्जेक्ट्स. ह्या दोन व्याख्या आपण या ठिकाणी बेसिक कन्सेप्ट मधून आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता एक्झाम मध्ये अजून कन्फ्युजन काय होतं राजांनो, की आपण परम्युटेशनचा फॉर्म्युला कुठल्या एक्झाम्पल मध्ये वापरला पाहिजे आणि कॉम्बिनेशनचा आपण फॉर्म्युला पण कुठल्या एक्झाम्पल मध्ये वापरला गेला पाहिजे. अजून एक कन्फ्युजन मुळे एक्झाम मध्ये काय असतं, तर हे काही कीवर्ड्स लक्षात ठेवा, मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. लॅपटॉप मध्ये आपण सेपरेटली डिटेल बघण्याचा मॅक्सिमम प्रयत्न आपण ऑब्व्हियसली करणार आहोत की एक्झाम्पल कशी सॉल्व्ह केली गेली पाहिजे, स्पीड आपला कसा वाढला गेला पाहिजे. तसं बघा परम्युटेशन आपण कुठल्या कुठल्या एक्झाम्पल मध्ये वापरू शकतो. समजा बघा आपण अरेंजमेंट्स ऑफ डिजिट्स करतोय आणि आपण एखादा नंबर तयार करतोय. ओके, म्हणजे आपण अंकांची मांडणी करून आपण संख्या बनवतोय. अरेंजमेंट्स ऑफ लेटर्स आपण करतोय आणि वर्ड्स फॉर्मेशन करतोय. समजा हाऊ मेनी वर्ड्स कॅन बी फॉर्म फ्रॉम द लेटर्स ऑफ द वर्ड दिल्ली. ओके, विथ रिपिटेशन अलाउड, रिपिटेशन नॉट अलाउड. या ठिकाणी आपण फॉर्म्युला या ठिकाणी परम्युटेशन आपण वापरू शकतो. म्हणजे अरेंजमेंट्स ऑफ लेटर्स टू फॉर्म अ वर्ड. किंवा बघा अरेंजमेंट्स ऑफ पर्सन्स इन अ रो. समजा 5 बॉयज अँड 5 गर्ल्स अरेंज इन अ रो. हाऊ मेनी अरेंजमेंट्स आर देअर दॅट ऑल बॉयज आर नॉट टुगेदर. या ठिकाणी आपण फॉर्म्युला परम्युटेशन आपण वापरू शकतो. किंवा एखाद्या स्पेसिफिक डायग्राम मध्ये आपल्याला ऑब्जेक्टची अरेंजमेंट्स करायची आहे, अशा एक्झाम्पल मध्ये आपण फॉर्म्युला परम्युटेशन साठी काही वापरू शकतो. म्हणजे हे डायमेन्शन्स आपल्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता कॉम्बिनेशनचे ऍप्लिकेशन बेसिकली बऱ्याच एक्झाम्पल मध्ये होतं. समजा सिलेक्शन्स ऑफ वेज, सिलेक्शन्स ऑफ रूट्स, selections of persons to form a committee, selections of cards from playing cards, किंवा selections of balls from a box, किंवा selections of hands for handshakes or hugs, invitations, selections of points or vertices to form a diagram. समजा parallelogram असेल किंवा समजा rectangle असेल, squares असेल, किंवा selections of vertices to form a triangle असेल, त्रिकोण बनवायचा आपल्याला, selections of lines to form suppose a parallelogram. म्हणजे अशा एक्झाम्पल मध्ये आपण फॉर्म्युला या ठिकाणी कॉम्बिनेशन आपण या ठिकाणी वापरू शकतो. आपल्याला हे समजलं गेलं पाहिजे. म्हणजे परीक्षेमध्ये बघा मी तुम्हाला रिपीट करतो की जसं मागे पण मी वारंवार बोलत असतो की वॉर्स आर नॉट टू विन विथ द वेपन्स, वॉर्स आर विन विथ द स्ट्रॅटेजीज. म्हणजे स्ट्रॅटेजी म्हणजे काय की आपल्याला एक सवय लागली की आपण भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह केली म्हणजे आपण एक मनाचं समाधान करतो की आपण परीक्षेमध्ये येऊन होतोय. तसं नाही बघा, प्रॅक्टिस तर गरजेचीच आहे, पण जर वारंवार जी संकल्पना शब्दावर मी भर देतोय, म्हणजे आपले आपण नोटबुक बनवली गेली पाहिजे. आणि नोटबुक मध्ये आपण डूज अँड डोंट्स, त्यामध्ये बेसिक एक्झाम्पल्स, डायमेन्शन्स, अप्रोचेस किंवा बेसिक फॉर्म्युले आपण ते कंपायलेशन केलं पाहिजे. म्हणजे एक्झाम मध्ये आपण ते रिव्हिजन करू शकतो आणि आपण एक्झाम मध्ये तो प्रश्न अगदी सहज आपण स्पीडली सॉल्व्ह करू शकतो. आणि त्यामुळे वही फॉर्मॅटमध्ये आपण या गोष्टी, नोटबुक फॉर्मॅटमध्ये आपण या गोष्टी आपण नोट डाऊन जर केल्या ऑब्व्हियसली फार योग्य होईल. रिझनिंग असेल किंवा ॲप्टिट्यूड असेल. ओके,
म्हणजे मित्रांनो साध्या भाषेमध्ये परम्युटेशन्स म्हणजे अरेंजमेंट्स ऑफ द ऑब्जेक्ट्स आणि कॉम्बिनेशन म्हणजे सिलेक्शन्स ऑफ द ऑब्जेक्ट्स. म्हणजे परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स आपण मेथड्स ऑफ काउंटिंग म्हणतो, विच आर हेल्प बाय द प्रिन्सिपल्स ऑफ काउंटिंग. म्हणजे राजांनो प्रिन्सिपल्स ऑफ काउंटिंग पण आपल्याला ऍक्च्युअली समजले गेले पाहिजे. ह्या दोन मेथड्स ऑफ काउंटिंग आहे आणि प्रिन्सिपल्स ऑफ काउंटिंग म्हणजे काय, वन इज मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल अँड सेकंड इज ॲडिशन प्रिन्सिपल. म्हणजे ज्यावेळेस दोन्ही ऑपरेशन्स एकमेकावरती डिपेंड असतात फॉर काउंटिंग, म्हणजे समजा पहिलं ऑपरेशन आपण जर एम बेसने करतो व दुसरं ऑपरेशन इन सक्सेशन आपण समजा जर एन बेसने करतो, तर दोन्ही ऑपरेशन्स आपण एकत्रितरित्या एम गुणिले एन प्रकारे करत असतो, त्याला आपण मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल असं म्हणतो. म्हणजे ज्या प्रश्नामध्ये नॉर्मली अँड हा शब्द येतो डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, त्या ठिकाणी आपण काउंटिंग करताना आपण गुणाकार करतो. आणि ऍडिशन प्रिन्सिपल म्हणजे काय राजांनो, ज्या ठिकाणी फर्स्ट ऑपरेशन कॅन बी डन बाय एम डिफरंट वेज or second operation independent to first operation can be done by n different ways, then either of the operations can be done by m plus n different ways. म्हणजे राजांनो ज्या ठिकाणी पहिली प्रक्रिया ही मोजणीची वेगळी आहे, दुसरी प्रक्रिया वेगळी आहे, दोन्ही प्रक्रिया स्वतंत्र आहेत, अशा प्रश्नामध्ये आपण काउंटिंग करताना बेरीज करतो. म्हणजे अँड असेल साध्या भाषेमध्ये तुम्हाला प्रश्नामध्ये अँड असेल तर तो तुम्हाला इनडायरेक्टली तुम्हाला यूज झाला असेल, तुम्हाला मोजणी करताना ऑपरेशनचा गुणाकार करायचा आहे. आणि ऑर असेल, ओके ऑर असेल तुम्हाला तर ऑपरेशनचं तुम्हाला मोजणी करताना प्रक्रियांची मोजणी करताना आपल्याला बेरीज करायची आहे, हे आपल्याला समजलं गेलं पाहिजे. म्हणजे 4 कीवर्ड्स भेटले बघा या ठिकाणी. परम्युटेशन म्हणजे काय, अरेंजमेंट. कॉम्बिनेशन म्हणजे काय, सिलेक्शन्स ऑर ग्रुप्स. आणि अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन्स ऑफ द ऑपरेशन्स. आणि ऑर म्हणजे काय, ऍडिशन्स ऑफ द ऑपरेशन्स. आपण छोटं एक्झाम्पल बघूया. ओके मुव्हिंग अहेड फॉर टुडेज क्लिअरिंग कन्सेप्ट्स ऑन परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स. सो राजाने छोटं एक्झाम्पल बघा. समजा इफ यू वॉन्ट टू अरेंज 5 बॉईज इन अ रो बाय टेकिंग ऑल 5 बॉईज. म्हणजे आपल्याकडे 5 बॉईज आहे बघा, ओके किंवा 5 ऑब्जेक्ट्स आपल्याला, आणि 5ही बॉईज आपल्याला घेऊन समजा अरेंजमेंट करायची आहे किंवा त्यांची आपल्या मांडणी करायची आहे. ऑब्व्हियसली या ठिकाणी बघा एन आणि आर हा मुलांना लवकर कळत नाही. एन म्हणजे काय, एकूण ऑब्जेक्ट्स, आणि आर म्हणजे काय, घेतलेले ऑब्जेक्ट्स. सो लक्ष द्या. ओके समजा आपण ह्या एक्झाम्पल मध्ये बघतो बघा. समजा एन बरोबर आपल्याकडे 5 आहे आणि आर बरोबर पण 5 आहे बघा, कारण आपण 5ही बॉईज घेऊन आपण एक ऑब्व्हियसली 5ही बॉईज घेऊन आपण एका रो मध्ये अरेंजमेंट करतो. सो ऑपरेशन कसं येईल माय डिअर फ्रेंड्स, ओके 5n म्हणजे 5p5, ओके म्हणजे 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 5 मायनस 5 ब्रॅकेट फॅक्टोरियल. ऑब्व्हियसली 5 फॅक्टोरियल आपण बघा लिहिलं बघा, 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 आणि भागिले काय समजा 0 फॅक्टोरियल. तर राजांनो 0 फॅक्टोरियल आपण काय एक धरतो फॉर काउंटिंग पर्पज, म्हणजे 1 फॅक्टोरियल पण 1 आणि 0 फॅक्टोरियल सुद्धा 1. सो माय डिअर फ्रेंड्स या ठिकाणी उत्तर किती बघा 120, 120. ओके एकूण 120 या ठिकाणी मांडणी होणं अपेक्षित आहे. या ठिकाणी 120 मांडणी होणं अपेक्षित आहे. जर आपण 5 बॉईजची आपण जर अरेंजमेंट जर एका रो मध्ये केलेली आहे विथ नो कंडिशन बरं का. म्हणजे एक्झाम्पल आपण असून पुढे इलॅबोरेट करू शकतो. छोटं एक्झाम्पल आपण घेण्याच्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे फॉर अंडरस्टँडिंग परम्युटेशन म्हणजे काय, ओके किंवा मांडणी करणं म्हणजे काय. आता सेम प्रश्न बघा, सेम प्रश्न समजा आपण या ठिकाणी सिलेक्शनच्या फॉर्मॅटमध्ये आपण जर बघतोय बघा. समजा इफ यू वॉन्ट टू फॉर्म अ ग्रुप ऑर कमिटी फ्रॉम 5 बॉईज बाय टेकिंग ऑल 5 बॉईज. त्या ठिकाणी बघा अरेंजमेंट हा कीवर्ड होता. या ठिकाणी आपल्याला कीवर्ड काय भेटला बघा, या ठिकाणी आपल्याला कीवर्ड भेटला ग्रुप ऑर सिलेक्शन्स. म्हणजे फॉर्म्युला ऑब्व्हियसली या ठिकाणी आपण परम्युटेशन यूज केला, या ठिकाणी आपण कॉम्बिनेशन यूज करतोय कारण आपण ग्रुप्स करतोय, कमिटी फॉर्म करतोय. सो ऑपरेशन कसं आहे बघा 5c5, ओके 5c5 म्हणजे 5 फॅक्टोरियल, ओके म्हणजे कॉम्बिनेशन मध्ये फक्त आपण जर छेदामध्ये बघितलं तर आर फॅक्टोरियल हा एक्स्ट्रा ऍड होतो. बाकी दोन्ही ठिकाणी फॉर्म्युला आपण सारख्याच प्रकारे आपण म्हणू शकतो, फक्त छेदामध्ये या ठिकाणी आर फॅक्टोरियल या ठिकाणी ऍड होतो. आर फॅक्टोरियल म्हणजे बघा आता या ठिकाणी एन म्हणजे आपले 5 बॉईज आहेत आणि आपल्या 5ही बॉईज घेऊन या ठिकाणी कमिटी बनवायची आहे. त्यामुळे तुम्हाला आर हा तुम्हाला ऑब्व्हियसली काय घ्यावा लागेल 5 फॅक्टोरियल, ओके आणि पुन्हा बघा एन वॉज आर म्हणजे काय 5 मायनस 5 हा झाला ब्रॅकेट फॅक्टोरियल, ओके 5 मायनस 5 ब्रॅकेट फॅक्टोरियल. तर ऑब्व्हियसली उत्तर या ठिकाणी किती येईल बघा, आपण बघा लिहिलं बघा 5 फॅक्टोरियलचं उत्तर ऑब्व्हियसली आपण 120 लिहिलं, पण इथं पुन्हा 5 फॅक्टोरियल बघा. म्हणजे हा माय डिअर फ्रेंड्स तुम्हाला हे पुन्हा एक्सपांड करण्याची गरज नाही बघा. ही टर्म आणि ही टर्म ऑब्व्हियसली कॅन्सल होते, याचं उत्तर ऑब्व्हियसली 1 येतं. आणि 5 मायनस 5 आपण बघितलं 0 फॅक्टोरियलचं उत्तर पुन्हा ऑब्व्हियसली 1 येतं. म्हणजे राजांनो या ठिकाणी फक्त एकच ग्रुप या ठिकाणी फॉर्म होऊ शकतो, हे आपल्याला समजलं गेलं पाहिजे. म्हणजे बघा सिंपल प्रिन्सिपल आपण, सिंपल एक्झाम्पल आपण या व्याख्याच्या माध्यमातून फॉर्म्युलाच्या माध्यमातून आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला. ओके सो या ठिकाणी
120 आपण अरेंजमेंट करू शकतो आणि या ठिकाणी आपण 5 बॉईज पैकी 5 बॉईज घेऊन आपण एकच ग्रुप या ठिकाणी आपण सिलेक्शन मध्ये आपण एकच ग्रुप या ठिकाणी करू शकतो. म्हणजे आपण छोटे एक्झाम्पल मध्ये आपण दोन्ही फॉर्म्युला आपण अप्लाय करण्याचा प्रयत्न केला. अजून एक एक्झाम्पल घेतो बघा, मी तुम्हाला कळेल की समजा आपण एखादं हँडशेकचं एक्झाम्पल जर घेतलं आपण तर कसं ऍप्लिकेशन केलं गेलं पाहिजे. सो मित्रांनो, समजा बघा, मी जसं मगाशी आपण सुरुवात लेक्चरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, इन अ पार्टी देर आर 210 हँडशेक्स आर देअर and if every person shake hand with every other person once, how many number of persons are present in a party? तर बघा, ऍक्च्युली फॉर हँडशेक वी आर डेव्हलपिंग अ फॉर्म्युला. म्हणजे ऑब्व्हियसली आपण हातांची निवड करतो, म्हणजे फॉर्म्युला आपला कॉम्बिनेशनच असतो, पण आपला फॉर्म्युला आपण त्याला एक्सपांड करतो की आपण त्याला अजून डेव्हलप करतो. सो फॉर्म्युला डेव्हलप होता बघा, NC2 बरोबर नंबर ऑफ हँडशेक्स. ओके, या ठिकाणी एन म्हणजे काय? एन म्हणजे टोटल पर्सन्स इन अ पार्टी. एन म्हणजे काय राजांनो? टोटल पर्सन्स इन अ पार्टी. आणि आपण आर बघा, आर आपण 2 का घेतो? कारण आपल्याला 2 हातांची आवश्यकता आहे. फॉर मेकिंग अ हँडशेक माय डिअर फ्रेंड्स वी रिक्वायर 2 हँड्स, आणि म्हणून राजांनो आपण आर हा 2 घेतो. ऑब्व्हियसली बघा, आपण याला NC2 त्याने आपल्या हँडशेक दिले बघा. मगाचा एक्झाम्पल आपण जर बघितलं, हँडशेक ऑलरेडी आपल्याला दिले बघा, 200 आपल्या हँडशेक दिले आहेत. आपल्या या ठिकाणी एन काढायचं आहे. आपण ऑब्व्हियसली बघा याला इलॅबोरेट करू शकतो, एक्सपांड करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. ऑब्व्हियसली एक असेल बघा, n फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल इंटू n-2 ब्रॅकेट फॅक्टोरियल बरोबर 210. ओके, आता आपण याला एक्सपांड जर केलं बघा, तर n इंटू n-1 इंटू n-2 असं बघा, 3 गुणिले 2 गुणिले 1 पर्यंतचा गुणाकार, आणि 2 फॅक्टोरियल बघा आपण ऍज इट इज लिहितोय, आणि n-2 आपण n-2 फॅक्टोरियल आपण एक्सपांड करतोय बघा, म्हणजे n-2 इंटू n-3. ओके, सी अप टू 3 इंटू 2 इंटू 1. ओके, आणि बरोबर माय डिअर फ्रेंड्स ऑब्व्हियसली काय बरोबर 210. ओके, ऑब्व्हियसली बघा ही टर्म पूर्ण कॅन्सल होईल बघा, ही टर्म पूर्ण ऑब्व्हियसली कॅन्सल होऊन जाईल. ओके, दिस टर्म ऑब्व्हियसली गेट कॅन्सल्ड, आणि आपल्याला शिल्लक करायचं बघा, शिल्लक आपल्याला राहतंय बघा n इंटू n-1. आता हा 2 फॅक्टोरियल तिकडे आपण जर मल्टिप्लाय जर केला, ऑब्व्हियसली 210 गुणिले 2 येईल बघा. याचा अर्थ n इंटू n-1 बरोबर 420. ओके, म्हणजे n इंटू n-1 याचे आपण 2 फॅक्टर्स पाडू शकतो बघा. पुन्हा एकदा 21 गुणिले 20 आपण 2 फॅक्टर्स पाडू शकतो. ओके, आपण हे पुढं क्वाड्रेटिक इक्वेशन कन्सिडर करून पण आपण सॉल्व्ह करू शकतो, म्हणजे n² मायनस n. ओके, वजा 420 आपण असंही त्याला ऑब्व्हियसली एक्सपांड करू शकतो. पण आपण ह्या ठिकाणी बाय कम्पेअरिंग द फॅक्टर्स माय डिअर फ्रेंड जर केलं तर इथंच आपलं उत्तर बाय शॉर्टकट वेने आपण निघू शकतं. इफ यू कम्पेअर द फॅक्टर्स, सो n इज इक्वल टू ऑब्व्हियसली 21 आणि n-1 ऑब्व्हियसली इज इक्वल टू 20. सिम्पली या ठिकाणी राजांनो तुम्हाला n इज इक्वल टू 21 भेटतो. ओके, बाय कम्पेअरिंग द फॅक्टर्स n इज इक्वल टू सिम्पली आपण या ठिकाणी 21 आपण घेऊन उत्तर काढू शकतो, की आपण क्वाड्रेटिक इक्वेशन पण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. म्हणजे साध्या भाषेमध्ये राजांनो त्या ठिकाणी 21 व्यक्ती प्रेझेंट आहेत. आपण हे यांचं उत्तर काढण्याचा प्रयत्न केला. माय डिअर फ्रेंड्स, मी भविष्यामध्ये सुद्धा आपल्यासाठी नवीन नवीन कन्सेप्ट, नवीन नवीन अपडेट्स घेऊन ऑब्व्हियसली येणार आहे. आज आपण छोटासा प्रयत्न केला, परम्युटेशन म्हणजे काय, कॉम्बिनेशन म्हणजे काय बघण्याचा. परम्युटेशन म्हणजे काय, अरेंजमेंट्स ऑफ द ऑब्जेक्ट्स टू कन्क्लूड विथ, आणि कॉम्बिनेशन म्हणजे काय, सिलेक्शन्स ऑफ द ऑब्जेक्ट्स टू कन्क्लूड विथ. ओके, सो माय डिअर फ्रेंड्स, बेसिकली परम्युटेशन आपण कुठे वापरतो, अरेंजमेंट्स करताना वापरतो. कॉम्बिनेशन आपण कुठे वापरतो, सिलेक्शन्स करताना वापरतो. आणि आपण त्याचे एक्सपान्शन्स पण ऑब्व्हियसली बघितलं. फॉर मोर अपडेट्स ऑफ ऑल दीज एक्झामिनेशन्स आय एम रिक्वेस्टिंग यू काइंडली सबस्क्राईब अवर चॅनल ॲज रविताज ऑनलाईन बँक अकॅडमी. आणि आपला प्ले स्टोअरवरती ऍक्च्युली सेम ऍप ऍक्च्युली आपला अवेलेबल आहे, दॅट इज रविताज ऑनलाईन बँक अकॅडमी. आपण तो ऑब्व्हियसली डाउनलोड करूया, आणि आपल्याला काही क्वेरीज असेल, डाऊट्स असेल, तर ऑब्व्हियसली यू कॅन subscribe our channel and you can contact me also on my mobile number 9049280545. Thank you my dear friends for listening this video. Thank you. Good day. Take care. Bye.